आणि अख्खं रंगून टाकलं, जणू काय टॉक आम्हीच करतो आहोत. ब्रिक्स असेल, काय ते G20 वगैरे ते असेल. मुंबईमध्ये मध्यंतरी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आले, आणखीन काही जागतिक नेते आले. मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या स्वागताचे बोर्ड एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अहो देश स्वागत करतो आहे. हां, जणू काय ते ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर शिंदे गटामध्येच प्रवेश करणार होते BKCमध्ये जाऊन. आणि मोदी काही भान ठेवलं पाहिजे. ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो, त्या पाकिस्ताननी भान काय असतं जागतिक घडामोडीत ते दाखवलं. म्हणून मी माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉक हे तेवढ्या पुरतंच घेऊन त्याला राजकीय पक्षीय रंग न देता, त्याचं श्रेय न घेता, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे ते सगळं चित्र उभं केलं ते भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा मग पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की अशा घडामोडीमध्ये स्वतःचीच होर्डिंगबाजी कशी करा. असं आपला आणखीन एक ट्विटद्वारे आपण इशारा दिलाय की ऑपरेशन टायगरचं वृत्त देणाऱ्या वृत्तपत्र आणि पत्रकारावर आपण कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला आहे. हां, खरं आहे. वारंवार खासदारांची फोटो आणि नावं टाकली जातात, ही त्यांची मानहानी आहे. हे पक्ष सोडणार, हे शिंदे गटाला मिळणार, एवढे फुटत आहेत. एका वृत्तपत्रानं मुंबई मिरर नावाच्या 8 खासदारांचे फोटो टाकले. त्यांना काय मान सन्मान प्रतिष्ठा आहे की नाही, स्वाभिमान आहे की नाही? त्यातल्या बहुसंख्य खासदारांनी त्याचा इन्कार केला. त्यांची मानहानी झाली, त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या इब्रतीला धक्का बसला. तुम्ही कोण ठरवणार हे चाललेत किंवा ते चालले? त्या सुपाऱ्या कोणाच्या? हां, ही कुठली पत्रकारिता आहे? या वृत्तपत्रावरती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना कायदेशीर नोटीस गेलेली आहे, त्यांना माफी मागावी लागली. नाही, मी वारंवार सांगितलं तुम्हाला. हा प्रश्न तुम्ही मला 5व्यांदा विचारताय. 5व्यांदा. मी त्याला डिनर डिप्लोमसी मानत नाही. एका केंद्रीय मंत्र्याने जेवण ठेवलं, त्याला सगळे खासदार गेले. उलट रोहित पवारांनी एक ट्विट केलं आणि म्हणतात की पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्याच एका मोठ्या पक्षाकडनं मित्र पक्षांची शिकार होणार आहे, ही पक्की माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय. त्यासोबत त्यांनी खराब प्रकरण हे असंच बाहेर आलं नाहीये, तर ठरवून आणलं असं देखील त्या ट्विटमध्ये म्हणतात. होय, मी स्वतः सुरुवातीला सांगितलेलं आहे. खरात बाबाचं प्रकरण साधं नाहीये, त्याला राजकीय अँगल आहे. खरात बाबाच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा ज्या उगाळून घेतलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या. जसे कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, ही अत्यंत गोपनीय माहिती असते. पण मुख्यमंत्री कार्यालयांच्या मदतीनं ती माहिती बाहेर आली. कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची की खराशी कोणते नेते कधी किती मिनिटं किती वेळा बोलले. ही अत्यंत गोपनीय माहिती आहे. CDR वगैरे 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 ती कोणाच्या व्हॉट्सअपवरती सहज पाठवत नाही. मला जे काय कळतं, जी का आम्ही इतके वर्ष पत्रकारिता आणि राजकारणामध्ये काम केलेलं आहे त्यानुसार ही माझी माहिती आहे. CDR मला मिळणार नाही. मी खासदार आहे इतके वर्ष, मला कोणी देणार नाही किंवा माझ्या व्हॉट्सअपवर कोणी पाठवणार नाही. ज्याच्या हातामध्ये सूत्र आहे ते गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री, त्यांच्या मदतीशिवाय CDR तुम्हाला मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे जे ते म्हणतायत ते सत्य आहे की खरात बाबाच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जातात. खरातच्या खासदार बंधुकीवर शिकार कोणाची करायची असं खरात संकेत द्यायचे. एक लक्षात बघा, खरातचे खांदे म्हणजे काय असे महान खांदे नाही आहेत. एका ढोंगे बुवाचे खांदे आहेत. पण या ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री, राजकारणी, अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली का आपोआप सगळ्यांचे बळी जातीलच. फडणवीस हे देवेंद्र फडणवीस हे अशा बाबतीमध्ये त्यांचा तो छंद आहे बळी घेणं हा. सुधाकरराव नायकांचं एक वाक्य होतं,
शिकार टप्प्यात आले की बार उडवायचा. फडणवीस म्हणजे सुधाकरराव नाईक नाहीत, पण त्यांना अशा प्रकारच्या शिकारीचा नाद आहे. सरकारकडे अनेक पुरावे आहेत, जेलमध्ये आयुष्यभर राहतील असे पुरावे सरकारकडे आहेत. कोणाचे? खरात संदर्भातले पुरावे. बघा, आता खरात हा विषय मागे पडला आणि खराच्या माध्यमातून जे शिकार होणार आहे ते विषय महत्वाचे आहे. खराचं काय होणार आहे सगळ्यांना माहिती आहे. खरात फाशीवर जाईल, खरातला जन्मठेप होईल, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. खरात फाईल्समधून ज्या गोष्टी पुढे येणार आहेत किंवा ज्या कागदावरती उतरलेल्या आहेत पोलीस तपासात, जे अत्यंत गोपनीय अद्याप तरी आहे, हां, त्यानंतर जी वादळ येणार आहे ते महत्त्वाचं. रोहित पवारांनी मध्ये तर टाइम तक्रार लिमिट पण केलेली दिलंय. आहे बीडच्या एका व्यक्तीने की सुमित्रा पवारांच्या जीवाला धोका आहे. नाही, ठीक आहे, बोला. छगन भुजबळांचा क्या है उसमें? इस्लामाबाद टॉक्स हो रहा है पाकिस्तान में, विश्व के लिए बहुत महत्वपूर्ण, और पूरा विश्व जहां देख रहा है इस्लामाबाद में क्या हो रहा है. इस्लामाबाद टॉक्स देखने लायक है. किसी भी होर्डिंग्स या बैनर पर प्रधानमंत्री का या किसी मंत्री का या किसी राजकीय नेता का फोटो नहीं है. हाँ, अगर हमारे यहाँ ये इवेंट होता तो क्या होता? सबसे पहले वहाँ के लोकल बीजेपी के लोगों के फोटो लगते, कमल का फूल आता, जैसे कि ये कमल के फूल से ही ये सब कुंज विहारी निकले हैं. हाँ, फिर ये पूरे एयरपोर्ट से लेकर जहाँ तक ये गेस्ट जाएंगे होटल के आसपास, वहाँ पूरा वो रोड्स पूरा भर देते बीजेपी बीजेपी बीजेपी, मोदी मोदी मोदी. मुंबई में बीच में आए थे ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर और कुछ लोग आए थे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उनके पार्टी के लोग, इतने बड़े बड़े होर्डिंग. अरे आपके संबंध क्या है? ये एक नेशनल इंटरनेशनल इशू है, आप स्वागत कर रहे हो उनको. इसलिए बोला आप जाकर देखिए, इस्लामाबाद टॉक चल रहा है, पूरा वर्ल्ड देख रहा है वहाँ क्या हो रहा है. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.